अध्यक्ष महोदय, भातकाळकरजी एकच मिनिट, माझी उत्तरावरती हरकत आहे, मी तुम्हाला सपोर्ट करतोय. उत्तरावरती हरकत अशी आहे की माननीय मंत्री महोदय असं म्हणतात की आम्ही कारवाई केली, आम्ही या गोष्टी केल्या. मला एकच प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की 2020 ते 2021 पासून शासन निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश दिले असतानाही शासनाने 5 वर्षाचा विलंब का लावला? आणि जर ज्या ज्या शाळांवर तुम्ही कारवाई केली त्या शाळांची नावं काय आहेत आणि 1 लाखाचा दंड करून या शाळेवर कुठची सक्तीची कारवाई होणार नाही. मराठी भाषा ही सक्तीची करायची असेल तर कडक निर्बंध करायला पाहिजे. आणि जसं भातकाळकर म्हणाले की 9वी पर्यंत नाही तर 10वी पर्यंत शिक्षण सक्तीचं करा आणि परीक्षा कंपल्सरी करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, एक मिनिट. मराठी भाषा बंधनकारक हा निर्णय जेव्हा 2020 मध्ये आपण केला, त्या शासन 1 जून 2020, तर त्या शासन निर्णयामध्येच इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 10वी हे कोणत्या वर्षाला त्या ठिकाणी बंधनकारक शैक्षणिक वर्षामध्ये त्या शासन निर्णयामध्येच ते आहे. आणि म्हणून आता 2024-25 पर्यंत त्याची मर्यादा होती. आणि म्हणून आता अरे ते 2020 चा विषय ना, आता ते 2020 चा विषय आहे. आणि म्हणून नाही तुम्ही जर 4 वेळेस विचारणार तर मला माहिती द्यावी लागेल. मी कसल्याही विषयावर जोर देत नाही, मी आपल्या माहिती करता फक्त निदर्शनास आणून देतोय. आणि म्हणून आता त्याची अध्यक्ष महोदय, आपलं सर्वांचं माझी या निमित्ताने भास्करराव सभागृहाला विनंती आहे, हा आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. आणि म्हणून नुसतं माझ्या भाषणबाजी पुरता हा विषय नाही, तर माझी सर्वांना कळकळीची विनंती, आव्हान आहे, आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातल्या ज्या काही शाळा असतील त्या शाळेमध्ये आपण भेटी द्या. त्या प्रत्येक शाळेमध्ये कोणत्याही माध्यमाची शाळा असू देत, त्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हा कायदा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी होते ना होते. एक मिनिट. सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ज्या कार्यक्षेत्रातल्या अधिकाऱ्याच्या तिथे अंमलबजावणी होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची भूमिका आपल्या विभागाने त्या ठिकाणी घेतलेली आहे. चला शेवटचा प्रश्न नितीन राऊत साहेब बोला. मराठी भाषा शिकवणं बंधनकारक, याच्या सोबतच राष्ट्रगीताच्या नंतर गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं हे सुद्धा त्याचं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि त्याची सुद्धा प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये मी सर्व सभागृहाला या निमित्ताने मी विनंती करतो. परीक्षा घेणं निर्णय केलेला आहे.